नमस्कार मित्रांनो, रोहित क्रिएशनमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. आपल्यासाठी आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मी आज पिक्सआर्टमध्ये आपण फोटो बॅनर कसं बनवू शकतो त्याविषयी मी माहिती आपल्याला आज सांगणार आहे. तरी आपणाने शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि जे काही आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास आणि शेअर करायचं आहे. सर्वात आधी आपल्याला पिक्सआर्टमध्ये जायचं आहे. पिक्सआर्ट ॲप्लिकेशन आपल्याला प्ले स्टोअरवर अवेलेबल होऊन जाईल. हे बघा, प्ले स्टोअरवर सर्च करायचं आहे पिक्सआर्ट म्हणून. हे बघा, पिक्सआर्ट ॲप्लिकेशन इथे सर्च करायचं आहे. पिक्सआर्ट सर्च केल्यानंतर डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याला डाउनलोड केल्यानंतर आपण सर्वात आधी ओपन केल्यानंतर एडिट फोटोमध्ये जायचं आहे. एडिट फोटोमध्ये गेल्यानंतर आपण बॅकग्राऊंड इथं वरती बॅकग्राऊंड येतं किंवा आपण दुसरं कोणतं बॅकग्राऊंड घ्यायचं असेल तरी घेऊ शकतो. मी इथून बॅकग्राऊंड सिलेक्ट करतो आहे. बघा, भरपूर बॅकग्राऊंड इथं असतात, तुम्हाला लागतील ते बॅकग्राऊंड असतं इथं. आपण हे बॅकग्राऊंड सिलेक्ट करूया. हे बघा, बॅकग्राऊंड घेतल्यानंतर इथे तुम्हाला ॲड फोटोमध्ये यायचं आहे. ॲड फोटोमधून एखादा कोणताही फोटो आपण घ्यायचा आहे. कोणताही फोटो घ्यायचा आहे आपण. हे बघा, मी हा फोटो घेतलेला आहे. हा फोटो घेतल्यानंतर आपण इथनं या फोटोचा आपल्याला जर बॅकग्राऊंड इरेज करायचा असेल तर आपण इथून करू शकतो. रिमूव्ह बीजी. हे बघा, एक बाजूला ऑप्शन असतं इथं रिमूव्ह बीजी, रिमूव्ह बॅकग्राऊंड. हे बघा, हे आपल्या फोटोच्या मागचं बॅकग्राऊंड ऑटोमॅटिकली रिमूव्ह करतं. हे बघा, इथून या फोटोचं बॅकग्राऊंड मी रिमूव्ह करून घेतलेलं आहे. त्यानंतर या इरेझर घ्यायचं आहे वरती. इरेझरने आपण इथून ऑप्टोमॅसिटी साईज इथं या इरेझरची कमी जास्त करू शकतो, हार्डनेस वगैरे. त्यानंतर इथून खालून या फोटोला हे बघा असं लाईटली क्रॉप करून घ्यायचं आहे जेणेकरून तो व्यवस्थित वाटेल असं. त्यानंतर सेव्ह करायचं आहे. त्यानंतर आपण इथं नाव टाकणार आहोत. इथं मराठी टायपिंग सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि जर कधी आपल्याकडे फॉन्ट वगैरे असतील तर ते पण करू शकतात आपण. त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. हे बघा, इंडियन फॉन्ट म्हणून एक ॲप्लिकेशन असते, इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर म्हणून. ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे ते हे बघा, याच्यात वेगवेगळे टाईप्स असतात. याच्यामधून आपण कोणताही एक फॉन्टमध्ये जाऊ शकतो. मी श्रीलिपी सिलेक्ट केली. इथं आपण टाईप करायचं आहे हे जे काही नाव असेल ते. हे बघा, धनुष्का नाव मी टाईप केलेलं आहे. इथं मग युनिकोड टू श्रीलिपी करायचं आहे. थोडी ॲड येईल, ती ॲड स्किप होऊ द्यायची आहे 5 सेकंड नंतर. ॲड स्किप करायची आहे. इथं हे टेक्स्ट कॉपी करून घ्यायचं आहे आपल्याला आणि परत पिक्सआर्टला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर इथं पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर इथं बघा, इथं सी ऑलमध्ये जायचं आहे. सी ऑलमध्ये गेल्यानंतर माय फॉन्ट्स, आता मी माझे फॉन्ट टाकले त्याच्यामध्ये हे बघा नाव चेंज झालेलं आहे. इथून कलर चेंज करू शकतो आपण त्या नावाचा, जो वाटेल तो कलर करू शकतो. बघा, आणि याला स्ट्रोक देऊ शकतो आपण काळ्या कलरमध्ये किंवा लाल कलरमध्ये. तुम्हाला वाटेल आवडेल तो कलरमध्ये आपण ह्याला स्ट्रोक देऊ शकतो. हे बघा, असे फॉन्ट चेंज होतील त्याच्यामध्ये. हे बघा, जो आवडेल तो फॉन्ट आपण इथं ठेवू शकतो. हे बघा, आता समजा मला हा ठेवायचा आहे धनुष्का. व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे.
चा कलर वगैरे मला समजा मला दुसरा ठेवायचा असलास मी दुसरा ठेवेल. त्याचा कलर चेंज करून घ्यायचा इथे. धनुष्का आपण याला बेंड पण करू शकतो. हे बघा मी थोडा याला बेंड करून घेतला. त्यानंतर इथं मग आपल्याला परत पुढचं ॲड इमेज करायचं आहे. तिथं आपल्याला PNG फॉन्टमध्ये सिलेक्ट करायचं आहे. माझ्याकडे टेम्पलेट आहेत. तुम्हाला वाटलं तर व्हिडिओमध्ये कमेंट करा, मी तुम्हाला त्यातनं लिंक पाठवेल. हे बघा. त्यानंतर स्क्रॉपवर जायचं आहे. स्क्रॉपमधून हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ते इथं टाकून द्यायचं आहे. हे बघा. धनुष्का वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लागल्यास तर आपण दुसरा पण घेऊ शकतो त्याच्यावर. हे बघा भरपूर सारे PNG असतात. हे बघा. बाळा तुला या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बघा हे पण घेऊ शकतो आपण. याला स्क्रॉप करून घ्यायचं आहे. तुम्हाला कोणाला काही प्रॉब्लेम असल्यास मला कमेंटमध्ये टाईप करा, मी नक्की तुम्हाला मदत करेल. काय करायचं काय नाही करायचं, काय अडथळा आल्यास. त्यानंतर इथून बॉर्डर आपण देऊन टाकू त्याला. सेव्ह करून घ्यायचं त्याला. त्यानंतर इथं बॉर्डरवर जायचं आहे. हे बघा मधली बाहेरची आपण बॉर्डर देऊ शकतो. हे बघा अशी आपण बॉर्डर दिलेली त्याला. सेव्ह करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं सेव्हवरती सेव्हचं ऑप्शन येतं, ते सेव्ह करून घ्यायचं आहे. हे बघा आपण इथं व्हॉट्सअप वगैरेला आपण पाठवू शकतो. तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. हे बघा आता गॅलरीमध्ये हा येऊन गेलेला आहे आपल्या सेव्ह केल्यानंतर. हे बघा पिक्सआर्टच्या याच्यामध्ये आलेलं आहे ते. हे बघा. धन्यवाद मित्रांनो.